नमस्कार. आज आपण पाहणार आहोत अतिशय कुरकुरीत आणि जिभेवर टाकताच विरघळणारी मैदा चकली. बऱ्याचदा चकली मऊ पडते किंवा तेलात विरघळते. पण आज मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमची चकली तेलसुद्धा कमी पिल आणि कडक आणि खुसखुशीत राहील. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे मी अर्धा किलो मैदा घेतला आहे आणि तो एका चाळणीमध्ये चाळून घेत आहे. सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे मैदा वाफवून घेणे. एक सुती कपड्यात मैदा बांधून कुकरमध्ये 10-15 मिनिटे वाफवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी एक सुती कपडा घेतला आहे. पण लक्षात ठेवा कुकरची शिट्टी काढून टाकायची आहे, कारण आपल्याला मैदा फक्त वाफवून घ्यायचा आहे. तसेच कुकरच्या तळाला पाणी घालून त्यावर डब्यात मैदा ठेवून द्यायचा आहे. इथे मी अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे, कारण याच्यामुळे चकलीला छान फ्लेवर येतो आणि खुसखुशीतपणासुद्धा. थोडंसं मीठ आणि हळद. मैदा आता छान घट्ट झाला आहे. आता आपण हा फोडून घेऊया. हा हाताने सुद्धा कुस्करता येतो किंवा तुम्ही खलबत्त्याने सुद्धा बारीक करू शकता. ची छान पावडर झाल्यावर पण हा चाळून घ्यायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये गुठळ्या राहू नयेत म्हणून. आता हे पीठ मळून घेऊया. यामध्ये मी चकली मसाला वापरते. याच्यामध्येच ओवासुद्धा आहे म्हणून मी घातला नाही. तुमच्याकडे चकली मसाला नसेल तर तुम्ही ओवा बारीक करून घालू शकता. चवीनुसार लाल तिखट, हळद इतकीच टाकायची आहे, कारण चकलीला कडवटपणा येऊ शकतो. आणि चवीनुसार मीठ. हे सगळं मिश्रण मिक्स केल्यावर आपल्याला याच्यामध्ये शिजवून घेतलेली मूग डाळ घालून घ्यायची आहे. याच्यामध्ये अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत. आणि मूग डाळ टाकल्यावर हे मिश्रण मिक्स करून नॉर्मल पाण्यामध्ये हे मळून घ्यायचं आहे. डाळीमुळे याच्यामध्ये जास्त पाणी लागत नाही, त्याच्यामुळे थोडं थोडं टाकूनच हे पीठ मळून घ्या. या डाळीमुळे मैद्याला एक फ्लेवर तर येतोच, पण चवसुद्धा एक वेगळी येते. फक्त मैद्यापेक्षा ही डाळ मिक्स केल्यावर चकली जास्त टेस्टी आणि खुसखुशीत होते. पीठ साच्यामध्ये घालायच्या आधी या साच्याला थोडं आतून तेल लावून घेऊया आणि चकल्या पाडायला सुरुवात करूया. बघा, पिठाचा पोत इतका छान झाला आहे की चकली कुठेही तुटत नाही आहे आणि त्याला काठही अगदी सुंदर आले आहेत. तेल मध्यम गरम असावं. खूप कडक तेलात चकली टाकली तर ती बाहेरून लाल होईल, पण आतून कच्ची राहील. मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. चकली लगेच परतायची नाही आहे, थोडीशी लालसर झाल्यावर मग परतायची आहे. जेव्हा तेलाचे बुडबुडे कमी होतील, समजावं की आपली चकली तयार आहे. तर तयार आहे आपली खुसखुशीत मैदा चकली. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या एंडला चकलीचा आवाज नक्की ऐका आणि व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.